सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी आज पुढील 1 तास ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनी या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय सचिन शिंदे सर यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो विषय बुद्धिमत्ता या विषयावरती घटक जो आहे तर्कसंगती व अनुमान आणि उपघटक भाषिक वय या अनुषंगाने पुढील 1 तास आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन होणार आहे. त्यांचं देखील मी शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, तंत्रस्नेही शिक्षक श्री नामदेव शेरकर सर, श्री दत्तात्रय आंबेकर सर, दिलीप उघडे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो, पालकांना त्याप्रमाणे शिक्षकांना, आणि या ठिकाणी जे उपस्थित आमचे मार्गदर्शक आहे या सर्वांचं मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आज या ठिकाणी बुद्धिमत्तेतील तर्कसंगती व अनुमान हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये भाषिक आणि अभाषिक अशा प्रकारे दोन याच्यातही 2 उपघटक आहेत. एक आहे भाषिक, दुसरा आहे अभाषिक, आणि या दोन्हींना साधारणपणे 12% भारांश या ठिकाणी परीक्षेमध्ये दिला जातो. आणि 12% भारांश म्हणजे साधारण 6 प्रश्न या दोन्ही घटकावर विचारले जातात. आता भाषिक या घटकामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा 5 उपघटक आहेत आणि अभाषिक मध्ये सुद्धा साधारण 2 ते 3 उपघटक येतात. तर साधारण 7 ते 8 घटकांवर मिळून एकूण 6 प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकी जो भाषिक वय घटक आहे त्यामध्ये दरवर्षी 1 प्रश्न हा विचारला जातो. पहा, तर जो आज आपल्याला घटक पाहायचा आहे भाषिक घटक तो आहे वय. आता सर्वप्रथम आपण आज या घटकाला प्रथम सुरुवात करणार आहोत. तर तर्कसंगती म्हणजे काय आणि अनुमान कसं काढायचं तर याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. आपण जी माहिती दिलेली असते त्या माहितीवरून काय करतो, वेगवेगळे तर्क काढत असतो. समजा आकाशात ढग आले की आपण म्हणतो चला आता थोड्या वेळाने पाऊस येणार आहे. हा सुद्धा एक प्रकारचा आपण काढलेला तर्कच आहे. पण जर आपला तर्क चुकला तर आपला अनुमानही चुकतं. त्यामुळं आपल्याला जो तर्क काढायचा आहे त्यासाठी आपण जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे, जे तर्क आहे त्याची टप्प्याटप्प्याने मांडणी केली पाहिजे. आणि जर ती माहिती टप्प्याटप्प्याने मांडली तरच आपण काय होतो, योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. पहा, आणि म्हणून आपली अचूक तर्क करण्याची क्षमता आपण विकसित केली पाहिजे आणि यामधून ती या घटकांमधून ती होतच असते. तर भाषिक या भागामध्ये जे उपघटक आहे ते सगळे शब्द स्वरूपात असतात. म्हणजे आपला भाषा म्हणजे मराठी विषय जर म्हणलं तर आपण पाहतो सगळ्या शब्द वाक्य याचे संबंधित आहे. तर हा सुद्धा घटक भाषिक मध्ये हा शब्दाशी संबंधित घटक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ती माहिती प्रथम काय करावं लागते, वाचावं लागते. त्यानंतर तर्क करावा लागतो आणि तर्क करून मग आपल्याला अनुमान काढायचं असतं. आता अभाषिक घटकामध्ये जे प्रश्न येतात ते सर्व आकृत्यांवर असतात. पहा, त्यामध्ये त्या आकृत्याचं निरीक्षण करून आपल्याला तर्क करून तुम्हाला अनुमान काढायचं असतं. आता अभाषिक मध्ये कोणते प्रश्न येत असतील, हा प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल तर यामध्ये तुम्हाला येतात त्रिकोण मोजणे, चौरस मोजणे, आयत मोजणे, किंवा एखादी आकृती दिलेली असतील त्याचे ठोकळे मोजणे, अशा प्रकारचे प्रश्न या अभाषिक या गटामध्ये असतात.
आणि भाषिक मध्ये वय, नातेसंबंध, वेळ, घड्याळ. मग यातील जो वय हा घटक आहे, या घटकावर परीक्षेमध्ये दरवर्षी आपल्याला एक प्रश्न विचारला जातोच. मग आता हा वय घटक पाहताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या कोणत्या मी एकदा सांगतो, सर्वांनी शांतपणे ऐका. ज्यावेळेस आपल्याला एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचं जर वय दिलं असेल किंवा काढायचं असेल, तर ते वय त्या सर्व व्यक्तींचं तितक्याच वर्षाने वाढवावं अथवा कमी करावं. पुन्हा एकदा ऐका की एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे जर वय आपल्याला काढायचं असेल, तर ते प्रत्येक व्यक्तीचं तेवढं वय आपल्याला वाढवावं लागतं किंवा कमी करावं लागतं. आपण बऱ्याच वेळा आता पुढे उदाहरण सोडवताना आपल्याला लक्षात येणार आहे, आपला गोंधळ होतो कुठं, की आपण एकाच व्यक्तीचं वय वाढवतो अथवा कमी करतो. तर तसं न करता दोन व्यक्तींचं दिलं असेल तर दोन व्यक्तींचं वय कमी करायचंय, दोन व्यक्तींचं वय वाढवायचं असेल तर दोन्ही व्यक्तींचं वाढवायचंय. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची यातली गोष्ट कोणती आहे, तर ती म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींचा वयातील फरक. आता इथे गोंधळ होतो की बऱ्याच वेळा वयातील फरक हा आपण त्या वेळेस जो दिलेला आहे तो लक्षात ठेवतो, पण पुढच्या वेळेस काढताना मात्र गोंधळ होतो. तो हा फरक जो आहे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील, तो नेहमी कायम राहतो. आता याचं जर उदाहरण समजा पाहायचं म्हणलं, तर आई आणि मामा यांच्या वयात समजा आज 5 वर्षाचा फरक आहे आणि आपल्याला विचारलं 20 वर्षानंतर या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक असेल, तर तो फरक नेहमी हा 5च वर्षाचा असतो. म्हणजे लक्षात ठेवा की दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमी कायम राहतो. पुन्हा एकदा वय या घटकासाठीच्या ज्या टिपा आहे किंवा महत्वाची माहिती ते पुन्हा एकदा ऐका. एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे वय काढताना आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं वय काढायचंय, वाढवायचंय किंवा कमी करायचंय. आणि दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमी कायम राहतो. पुन्हा एकदा आता लक्षात आले, तर्क, संगती व अनुमान या घटकामध्ये दोन उपघटक आहे. एक आहे भाषिक, अभाषिक. भाषिक मध्ये घटक येतात वय, नातेसंबंध किंवा घड्याळ, वेळ अशा स्वरूपावर 4 ते 5 घटक आहे. आणि अभाषिक मध्ये आकृत्या मोजणे, म्हणजे त्यामध्ये त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, ठोकळे मोजणे अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. याला एकूण भारांश आहे 12% आणि यामध्ये 6 प्रश्न विचारले जातात. आणि साधारणपणे आपल्या या घटकाला परीक्षेमध्ये एक प्रश्न हा ठरलेला असतो. तर ठीक आहे, आता आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट सरावाला सुरुवात करूया. परंतु एक लक्षात ठेवा, आता बाकीच्या इतर घटकांना कसं आहे, समजा तुम्ही आतापर्यंत संख्या ज्ञान वगैरे पाहिलं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला काही माहिती लक्षात ठेवावी लागते, काही माहिती पाठांतर करावं लागते. परंतु या घटकाला तुमची जी सर्व माहिती तुम्ही आतापर्यंत शिकलेली आहे त्याच माहितीचा उपयोग करून या ठिकाणी तुम्हाला तर्क करायचा आहे आणि त्यावरून अनुमान काढायचे. पहा या ठिकाणी आता आपण आपल्या घटकातील पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न सर्वांनी एकदा वाचा. आदित्य व अनुष्का यांच्या वयामध्ये 11 वर्षाचे अंतर आहे. आणखी 25 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? आज त्यांच्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? तर 11 वर्षाचं आहे. आणि 25 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? तर आपण सुरुवातीला ज्या महत्वाची माहिती पाहताना आपण पाहिलं होतं किंवा दोन किंवा अधिक व्यक्ती त्यांच्या वयांमध्ये जे अंतर असतं, हे पूर्वी असो अथवा नंतर असो, तो वयातला फरक नेहमी कायम राहतो. म्हणजे आज त्यांच्या दोघांच्या वयामध्ये 11 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 25 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये सुद्धा किती वर्षाचं अंतर असणार आहे? त्यांच्या वयाचं अंतर असणार आहे 11 अंतर असणार आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की फरक हा नेहमी दोघांच्या वयातील हा फरक नेहमी कायम राहत असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, 11.
पहा पुढील प्रश्न एक त्याच स्वरूपाचा आहे पहा. किरण माधवीपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, तर 20 वर्षानंतर माधवी व किरण यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? हा सर्वांनी परत एकदा प्रश्न वाचा. आपण स्वतः मनात प्रश्न वाचला तर त्याचा अर्थ लवकर समजतो. भाषिक घटक आहे, यामध्ये तुमचं वाचन महत्वाचं आहे आणि ते वाचन करून तुम्हाला आकलन करायचंय. पुन्हा एकदा मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. किरण माधवीपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, तर 20 वर्षानंतर माधवी व किरण यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? आता भाषिक घटकामध्ये हे जे मी सुरुवातीचे 2 ते 3 प्रश्न घेतोय, हे साधारणपणे सुरुवातीच्या काळात 2017-18 या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. इथं आपला गोंधळ होत होता. तर लक्षात ठेवा, जो फरक आज आहे 12 वर्षाचा, 20 वर्षांनी सुद्धा तो फरक किती राहणार आहे? तर 12 वर्षाचाच राहणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आज जो 12 वर्षाचा फरक आहे, फरक हा कधीही बदलत नाही. तो पुढचा असावा अथवा मागचा, त्यामध्ये अंतर किंवा फरक राहत नाही. जो आहे तो आत्ताचा, तोच फरक त्यामध्ये राहतो. पहा आता हे झाले फरकावरचे प्रश्न. आता या ठिकाणी आपण पुढचा जो प्रश्न आहे तो पहिल्या टिपामधला आहे. आपण जो पाहिलं होतं की ज्यावेळेस 2 किंवा अधिक व्यक्तींच्या जे वय काढायचं असतं, त्यावेळेस आपल्याला ते काढताना त्या दोन्ही व्यक्तींचं वय वाढवावं लागतं अथवा कमी करावं लागतं. तर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे, तर 10 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल? पुन्हा एकदा प्रश्न ऐका. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे, तर 10 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती होईल? आणि मुलांना इथं आपण गोंधळ करतो. मी सुरुवातीला सांगितलं 2 किंवा अधिक व्यक्तींचं वय जर दिलं असेल तर ते काढताना त्या दोन्ही व्यक्तींचं 3 असू 4 असू त्या सर्वांचं वाढावं लागतं अथवा सर्वांचं तेवढं कमी करावं लागतं. आपण काय करतो या ठिकाणी पहा की 45 अधिक 10 वर्षानंतरच विचारले, पुढचं वाढवायचंय, आपण करतो बेरीज आणि मग पहिलाच पर्याय तो दिलेला असतो आपल्याला फसवण्यासाठी, चकवण्यासाठी. पहा तर आपण काय करायचं, 2 व्यक्तींचं वय दिले, मग एकाच व्यक्तीचं 10 वर्ष वाढेल का? नाही. तर दोन्ही व्यक्तींचं, पहिल्या व्यक्तीचं 10 आणि दुसऱ्या व्यक्तीचं 10, एकूण किती वर्ष दोघांचं वय वाढणार आहे? तर 20 वर्ष दोघांचं वय वाढणार आहे. मग आज सध्या त्यांचं वय किती आहे? 45 आहे, अधिक 20, मग दोघांचं मिळून होणार आहे 65. 65. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय चुकीचा आहे. तर लक्षात आले गोंधळ कुठं होतो? आपण वाढवताना फक्त 10 वर्षानंतर म्हणलं की 45 मध्ये 10 वर्ष मिळवतो आणि लगेच उत्तर लिहून टाकतो. तर व्यक्ती किती दिल्यात आपल्याला ते अगोदर पाहायचंय आणि दोन व्यक्ती दिलेले आहेत, तर दोघांचं 10 वाढवायचंय. तर वाढवताना आणि कमी करताना सुरुवातीलाच मी सांगितलं, जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींचं वय वाढवायचंय अथवा तेवढ्या व्यक्तींचं वय आपल्याला कमी करावं लागतं. पहा या ठिकाणी तशाच प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी आपण पुन्हा एकदा घेतलेला आहे. हा 2020 साली हा प्रश्न आलेला आहे. पहा, मोहन, नीता व मिलिंद यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 73 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? सर्वांनी एकदा परत प्रश्न पहा. मोहन, नीता व मिलिंद यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 73 वर्ष होती, तर 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती होईल? मग आपणही मी मगाशी सांगितलंय आजची बेरीज किती आहे? 73. आपण 5 वर्षानंतर 73 आणि 5 78 करतो.
तसं न करता आपल्याला ज्या व्यक्ती दिल्यात, किती व्यक्ती दिल्यात? 3 व्यक्ती पहा, मोहन, नीता आणि मिलिंद. म्हणजे 3 व्यक्ती, त्यांचं वय काय करायचं आपल्याला? तिघांचं वय 5-5 वर्ष वाढवायचंय. म्हणजे तिघांचं एकूण वय किती वाढेल पहा? 15 वर्ष. आणि आजच्या त्यांच्या वयाची बेरीज ही 3 वर्षापूर्वीच्या दिलेली पहा. मग 3 वर्षापूर्वीचे वयाची बेरीज आहे त्यांची 73. ही 3 वर्षापूर्वीची. मग आजची किती येईल? आजची 3 अधिक 3 गुणिले 5 म्हणजे आजचं त्यांचं 15 वय वाढलेलं असेल. शिवाय आता आपल्याला पुढे जायचंय, 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयाची बेरीज. मग पुढं परत तिघांचं वय आपल्याला वाढवायचंय. पहा, 3 वर्षापूर्वी 73. मग आजचं, सॉरी, 3 त्रिक 9. आजचं वय त्यांचं वाढेल 9 आणि 5 वर्षानंतर त्यांचं वय एकूण वाढेल 15. आपला थोडा गोंधळ झाला होता. हे 3 वर्षापूर्वीचं दिले. 3 वर्षापूर्वीचं म्हणल्यावर आजचं प्रथम काढायचंय आणि त्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतरचं काढायचंय. म्हणजे आपल्याला या तिघांची बेरीज करावी लागणार आहे आणि ही बेरीज होते 97. पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा 2019 ला हा प्रश्न आला होता पहा. सर्वांनी एकदा वाचायचा शांतपणे. कविता, सविता व सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? पुन्हा एकदा सर्वांनी प्रश्न वाचा. कविता, सविता, सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वीची दिलेली पहा आणि आपल्याला पुढच्या 4 वर्षानंतरची काढायची आहे. मग 4 वर्षापूर्वीची दिलेली आहे, तर चार वर्षापूर्वी किती होती पहा त्यांची? 28. मग आज काय होईल? या तिघींचंही 4-4 वय वाढणार आहे पहा. म्हणजे 4 त्रिक 12. म्हणजे त्यांचं आजचं वय किती होईल? 40 वर्ष. हे आजचं झालं. आणि आता आपल्याला आजचं नाही विचारलं, तर आपल्याला विचारले 4 वर्षानंतर, म्हणजे पुन्हा पुढचे 4 वर्ष. पुन्हा तिघींचं 4-4 वर्ष वाढवायचे. पुन्हा त्यात आपल्याला काय करायचे? 12 मिळवायचे. 12 वर्ष तिघींचं वाढणार. म्हणजे एकूण त्या 4 वर्षानंतर त्या तिघींच्या वयाची बेरीज किती होणार आहे पहा? 52. पर्याय क्रमांक 4. लक्षात आलंय सर्वांच्या? आपल्याला जे वय दिलं होतं हे 4 वर्षापूर्वीचं वय होतं, त्यावरून आपण आजचं वय काढलं आणि त्यानंतर 4 वर्षानंतरचं वय आपण काढलेलं आहे. पुढं आता हा त्यातला थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला आहे आपल्या समोर. पहा, आपण पहिले फरकाचे उदाहरण पाहिले, त्यानंतर 2 किंवा अधिक व्यक्तींच्या वयांची बेरीज दिलेली आहे, मागची दिलेली आहे किंवा पुढची दिलेली, त्यावरून आपण त्यांचे वय काढले. आता पुढचा जो प्रश्न आहे, नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष आहे पहा. 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल, तर श्लोकचे वय त्यावेळी किती असेल? सुरुवातीलाच आपण पाहिलं, भाषिक उदाहरणं सोडवताना नेहमी आपण शांतपणे वाचायचंय. आपल्याला तर्क करायचा आहे, नेमकी काय माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला काय माहिती शोधायची आहे. जोपर्यंत आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला तर्क करता येणार नाही. आणि तर्क एकदा आपला चुकला, आपण सुरुवातीलाच पाहिलं, की मग आपलं अनुमानही चुकतं. पुन्हा एकदा पहा, नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो रे? तर या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे.
त्यांच्या आजच्या वयाची बेरीज. किती आजच्या वयाची बेरीज त्यांची? 45 वर्ष. आता त्यांनी पुढे काय माहिती दिलेली? जिथं पहा वाचताना विरामचिन्हांचा वापर करा, वाक्य असेल तर थांबत चला, म्हणजे तर त्या वाक्याचा अर्थ समजतो. जर घाईत वाचलं तर आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजत नाही, तर्क करता येणार नाही. 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष आहे. आता 5 वर्षानंतरचं नैतिकचं वय दिलेलं आहे आपल्याला. किती दिलंय त्यांनी? 25 वर्ष. मग नैतिकचं आजचे वय काय येईल रे? सांगा बरं. नैतिकचं आजचं वय तर आपल्याला हे 5 वर्षानंतरच दिलेलं आहे, म्हणजे आज त्याचं वय 5नी कमी असणार आहे. म्हणजे नैतिकचं आजचं वय आपल्याला सापडलं. किती नैतिकचं आजचं वय? तर नैतिकचं आजचं वय आहे 20 वर्ष. आणि आपल्याला आजच्या दोघांच्या वयाची बेरीज दिलेली. कोणाकोणाच्या? नैतिक आणि श्लोक यांच्या वयाची बेरीज किती आहे? 45. त्यातलं नैतिकचं आपण शोधलंय, त्याचं 5 वर्षापूर्वी नंतरचं दिलं होतं, त्यावरून आपण आजचं काढलं. नैतिकचं आजचं वय 20 आहे. आणि मग आपल्याला याच्यावरून श्लोकचं वय काढता येईल. मग श्लोकचं वय किती येईल? तर हे इकडं 20 समीकरण आपण सोडवायचे शिकलेलो आहोत. हे इकडे जर आपण वजा केले तर यावरून आपल्याला काय होईल? श्लोकचं वय सापडेल. पहा मग श्लोकचं वय किती असेल? तर श्लोकचं वय असेल 25 वर्ष. पहा पण श्लोकचं हे कधीचं वय येईल मित्रांनो? तर श्लोकचं हे आजचं वय झालं. पण त्यांनी काय म्हणलेलं आहे आपल्याला? श्लोकचं त्यावेळी म्हणजे कधी? ज्यावेळेस नैतिकचं वय 25 वर्ष असेल त्यावेळेस श्लोकचं वय किती असेल. म्हणजे श्लोकचं पुन्हा आपण आजचं वय काढलं, परंतु हे नाही लिहायचंय, कारण पहिलाच पर्याय त्यांनी दिलाय. श्लोकचं त्यावेळी वय शब्द समजून घे. चला या उदाहरणांमध्ये ज्यावेळेस नैतिकचं 25 वर्ष होतं, नैतिकचं 25 वर्ष कधी होतं? पहा 5 वर्षानंतर असणार आहे. मग श्लोकचं त्यावेळी, श्लोकचं आजचं 25 आहे, मग श्लोकचं 5 वर्षानंतर किती वय असणार आहे? पहा मित्रांनो 30 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. त्या दोघांचं आजचं वय दिलं होतं आणि नैतिकचं 5 वर्षानंतरचं. मग त्यावरून नैतिकचं आजचं आपण काढलं, ते आलं 20. मग त्यावरून आपण श्लोकचं आजचं काढलं, ते आलं 25. पण श्लोकचं आपल्याला आजचं वय नाही विचारलं, तर 5 वर्षानंतरचं वय विचारले. 5 वर्षानंतर त्याचं वय असेल 25 अधिक 5 30 वर्ष. पहा पुढचा प्रश्न. बंटीच्या आईचे वय त्याच्या वयाच्या चौपट आहे. थोडी तर प्रिंट मिस्टेक झालेली, पहा समजून घ्या. बंटीच्या आईचे वय त्याच्या वयाच्या चौपट आहे. आईचे वय आणखीन 6 वर्षांनी 50 वर्षे असेल तर त्यावेळी बंटीचं वय किती असेल? पहा आता आईचं आपल्याला कधीचं वय दिलेलं आहे? 6 वर्षानंतरचं वय दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारले? त्यावेळी बंटीचे वय. म्हणजे बंटीचं कधीचं वय काढायचंय आपल्याला? 6 वर्षानंतरचं. मग आता आपल्याला सुरुवातीला हा जो संबंध दिलाय ना मित्रांनो, हा संबंध समजून घ्यायचा आहे. पहा काय म्हटलंय? बंटीच्या आईचे वय त्याच्या म्हणजे कोणाच्या? बंटीच्या वयाच्या चौपट आहे. आता त्यांनी आपल्याला काय दिलंय मित्रांनो? आईचे आजचे वय आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल. आता आईचं त्यांनी 6 वर्षानंतरचं दिलेलं आहे. आईचं 6 वर्षानंतर किती वय आहे? 50. मग आईचं आजचं वय जे आपल्याला काढायचंय हे
50 - 6 म्हणजे हे सापडलं आपल्याला आईचं वय. मग आईचं वय किती आलंय तर 44 वर्ष. हे कधीच काढलंय आपण आजचं. सुरुवातीला आपल्याला आईचं 6 वर्षांनी जे वय होतं ते दिलं होतं, त्यावरून आपण 6 वजा केले आईचं आजचं वय. आता बंटीच्या आईचे वय बंटीच्या वयाच्या चौपट आहे. मग बंटीचे वय गुणिले 4 बरोबर आईचे वय. ह्या पहिल्या विधानावरून आपल्या लक्षात येते की बंटीच्या वयाच्या चौपट आईचं वय. आईचं वय किती आहे 44. बंटीच्या वयाच्या चौपट आहे. मग बंटीच्या वयाच्या चौपट आहे म्हणल्यावर 4 आपण पलीकडे जर समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला नेले तर विरुद्ध क्रिया करतो. समीकरणांमध्ये तुम्ही शिकलेले असताल का, म्हणजे एक्स हे आपण बंटीचं वय मानले थोडा वेळ. मग बंटीचं आजचं वय किती आलं 11 वय आलं. आणि आपण पाडताळा करू शकतो बंटीचं वय गुणिले 4 बरोबर आईचं वय 11 चोक 44. यावरून आपल्याला बंटीचं आजचं वय मिळालं. किती आलं बंटीचं आजचं वय. बंटीचे आजचे वय आले 11 वर्ष. हे बंटीचं आजचं वय आलं. पण आपल्याला आजचं वय नाही, त्यावेळी हा शब्द फार महत्वाचा आहे मित्रांनो. त्यावेळी म्हणजे कधी 6 वर्षात. ज्यावेळेस आईचं वय 50 वर्ष असेल त्यावेळी बंटीचं वय. हे आपण या माहितीवरून वरील 2 विधानांवरून बंटीचं वय काढलं. पण बंटीचं आपल्याला 6 वर्षानंतर 6 वर्षानंतरचं वय विचारलंय. मग आजच्या वयामध्ये 6 मिळवले आपल्याला उत्तर मिळतं बंटीचं 6 वर्षानंतर वय किती असेल मित्रांनो 17 वर्ष. पर्याय क्रमांक 3 लक्षात येते. पुन्हा एकदा सांगतो, तर्कसंगती व अनुमान या घटकांवरील उदाहरणं सोडवताना आपल्याला अगदी शांतपणे ते उदाहरण वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा. जोपर्यंत त्याचा अर्थ आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी तर्क करू शकत नाही. आणि एकदा आपला तर्क चुकला घाईघाईत आपण त्यावेळी म्हणजे आजचं जर काढलं तर पहिलाच पर्याय त्यांनी दिलेला असतो म्हणजे आपला गोंधळ करण्यासाठी. म्हणून त्यावेळी मग त्यामुळं आपल्याला दिलेली माहिती कोणती आहे आणि काढायची माहिती काय आहे हे शांतपणे समजून घ्या. आपण आईच्या वयावरून बंटीचं वय काढलं आजचं आणि त्यानंतर आपण 6 वर्ष पुढचं वय काढलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की बंटीचं 6 वर्षानंतरचं वय असणार आहे 17 वर्ष. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, वाचा बरं एकदा सर्वांनी. आता हा थोडा पहा मित्रांनो वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. आता आम्ही या उदाहरणाला टेबल खुर्चीचं उदाहरण म्हणतो. आता टेबल खुर्चीचं उदाहरण कसं, एक छोटं उदाहरण मी देतो मग आपण या उदाहरणाकडे येऊ. पहा, समजा आपल्याला कधी कधी माहिती दिली जाते एक टेबल, पहा बरं का समजून घ्या, एक टेबल आणि एक खुर्ची यांची किंमत 300 रुपये अशी आपल्याला माहिती दिलेली. एक टेबल व एक खुर्ची यांची किंमत 300 रुपये. टेबलची किंमत खुर्चीपेक्षा 100 रुपयांनी जास्त, तर टेबल व खुर्चीची किंमत किती.
ह्या प्रश्नामध्ये हा एक मी छोटा प्रश्न घेतलाय. हा प्रश्न कारण या स्वरूपाचा प्रश्न बहुतांश करून आता सध्या विचारला जातो, म्हणून आपण हे छोटं उदाहरण त्यातलं घेतलंय. एक टेबल आणि एक खुर्ची यांची किंमत 300 रुपये. टेबलाची किंमत खुर्चीपेक्षा 100 रुपये जास्त आहे, तर टेबल आणि खुर्चीची किंमत किती? हे उदाहरण सोडवताना मित्रांनो एक छोटस आपण आकृतीचा वापर करू शकतो. पहा, या ठिकाणी मी तुमच्या समोर दोन आयत काढलेत. एक आयत मोठा काढलाय, एक आयत छोटा काढलाय. आता आपल्या लक्षात येतं टेबलाची किंमत ही खुर्चीपेक्षा जास्त आहे. मग जो मोठा काढलेला आहे तो आपण काय करायचा आहे, आयत टेबलासाठी वापरायचा आहे. आणि कमी किंमत कशाची आहे, खुर्चीची. म्हणजे छोटा आयत आपण हा खुर्चीसाठी वापरायचा आहे. सरावाने आपल्याला हे उदाहरण लक्षात येणार आहे. फक्त आम्ही याला टेबल खुर्चीचं उदाहरण म्हणतो का, तर ते तुम्हाला एकदा समजून दिलं म्हणजे तुम्हाला ह्या उदाहरणात अशा प्रकारचे बुद्धिमत्तेत एक दोन उदाहरणं असतात आणि गणितात एक दोन उदाहरणं असतात. त्यासाठी आपल्याला या प्रकारच्या जर सूत्राचा वापर केला तर उदाहरणं पटकन सुटतात. आता टेबलाची किंमत किती जास्त आहे मित्रांनो, 100. मग हा जो जास्तीचा चौकोन आहे हा टेबलाची जास्त किंमत आहे. किती टेबलाची किंमत जास्त, 100. आता दोघांची मिळून पहा 300 रुपये किंमत आहे. त्यातून टेबलाची किती गेली, 100 रुपये किंमत गेली. मग खाली किती शिल्लक राहिलेत पहा, बाकी किती राहिली, 200. आता या 200च्या आपल्याला काय करायचे, समान दोन भाग करायचे. समान दोन भाग म्हणजे कोणती क्रिया करायची आपल्याला, भागाकार. आणि 200ला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर येतंय 100. म्हणजे हे 100 आपल्याला दोघांना काय करायचे, समान वाटून द्यायचे. आणि या ठिकाणी पहा आपल्याला लगेच खुर्ची व टेबलची किंमत काय होते लक्षात येते. पुन्हा एकदा पहा, जी जास्त त्यांच्यातही जो फरक आहे, फरक असो किंवा जास्त दिलेले असो किंवा कमी, यावरून आपल्याला तो फरक काढून टाकायचा. मग 301 दोघांची मिळून किंमत आहे, त्यापैकी काय करायचं आपल्याला, जो 100 रुपये त्यांच्यातील फरक आहे तो आपण काढून टाकला. खाली किती राहिले, 200. या 200चे जर समान दोन भाग केले तर ते येतात 100. ते दोघांना वाटून द्यायचे. मग ही झाली खुर्चीची किंमत. खुर्चीची किंमत किती झाली, 100. आणि टेबलाची किंमत, ह्या दोघांची बेरीज करायची, 100 धरायची नाही. हे दोन्ही हा फरक म्हणजे ही टेबलाची जास्त किंमत आहे आणि खुर्ची एवढी, दोघांची मिळून. मग टेबलाची किंमत 200 व खुर्चीची किंमत 100. मग आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय प्रश्न विचारला होता, टेबल व खुर्चीची किंमत किती. मग टेबलाची किंमत आली 200 आणि खुर्चीची किंमत आली 100. दोघांची मिळून 300 होते का, होते. आणि त्यांच्यातील फरक 200 वजा 100, 100 रुपये. आलं लक्षात उदाहरण मित्रांनो. आता आपण आपल्या या उदाहरणाकडे येऊ. पहा, या ठिकाणी चिनू आणि मिनू यांचे एकूण वय 30 वर्ष आहे. पहा किती आहे एकूण वय, 30 वर्ष. आता त्यांच्या वयात 4 वर्षाचे अंतर असून चिनू मोठा आहे. पहा बरं का, इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे कोण मोठा आहे. चिनू मोठा आहे तर चिनूचं वय किती असेल. मग मी सांगितलं तुम्हाला मगाशीच, आपल्याला हे उदाहरण म्हणलं की टेबल खुर्चीचं उदाहरण आम्ही मानतो त्याप्रमाणे दोन आयत काढाय. आता मोठा कोण आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. कोण मोठा आहे, चिनू. मग मोठा आयत कोणासाठी वापरायचा आपल्याला, चिनू. दुसरा आयत हा आपल्याला वापरायचा मिनूसाठी. आता या दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे, दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष. आणि ही महत्वाची माहिती त्यात, त्यांच्या वयात 4 वर्षाचे अंतर आहे. मग मोठा कोण आहे, चिनू. चिनू काय असणार आहे मित्रांनो, मिनू पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. पहा आता दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आणि चिनू मोठा, तो फरक जर आपण यातून काढला तर दोघांचे वय किती राहतात, दोघांचे मिळून 26. त्या 26चे काय करायचे मित्रांनो, आपल्याला पुन्हा 2 भाग करायचे आणि 2 भाग केले तर ते उत्तर येतं 13. ते दोघांना काय करायचे, समान वाटून द्यायचे. पहा पुन्हा एकदा समजून घ्या, त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष दिलेली, त्यातील हा जो फरक आहे तो फरक काय केला आपण, काढून टाकला. तो खाली राहिला 26. ह्या दोघांची 26 म्हणजे आता हे पहा इथं आहे दोन्ही समान आहे, म्हणजे या 26चे आपल्याला समान 2 भाग करायचे, 13 13. चिनूला 13 गेले आणि मिनूला 13 आणि मग आपल्याला वय मिळाले. मिनूचं वय किती आलंय, 13 आणि चिनूचं वय किती आलंय,
17. लक्षात आले? टेबल खुर्ची का म्हणतो? या आकृतीवरून आपल्याला फरक काढायचा. जी किंमत असेल तिचे 2 भाग करायचे, ते 2 भाग दोघांना वाटून द्यायचे आणि मग आपल्याला दोघांची बेरीज केली. आता मेनूचं वय तर आपल्याला डायरेक्ट मिळतं आणि चिनूचं वय, या दोघांची फरक आणि दोघांचा समान हिस्सा आपल्याला केलं की चिनूचं वय मिळते. आणि आपल्याला काय विचारलंय? चिनूचं वय किती? किती चिनूचं वय? पर्याय क्रमांक 3. लक्षात आले मित्रांनो? ठीक आहे. एका उदाहरणात आपल्याला लवकर समजणार नाही, याचा आपल्याला वारंवार सराव करावा लागणार आहे. आणि अशा प्रकारचे उदाहरण फक्त एक लक्षात ठेवा, फरक दिलाय, दोघांची बेरीज दिली आणि फरक दिलाय, तर आपल्याला लवकर लक्षात येते. पुढचं उदाहरण पहा. वाचा सर्वांनी एकदा शांतपणे. तुम्ही वाचून सोडवायचा प्रयत्न करा. शांतपणे वाचा, पहा, अर्थ समजून घ्या. भाषिक उदाहरणं सोडवताना आपल्याला प्रश्नांचा अर्थ समजला पाहिजे. विराम चिन्हांचा वापर शक्यतो करत जा, म्हणजे आणि जिथं विराम चिन्हांचा वापर करून जो वाचतो त्यालाच ते आकलन होते. पहा, पहा आता इथेही आपल्याला पुन्हा फरक दिलेला आहे. काय? किरण मानसीपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे या दोघांच्या वयातील काय दिलाय रे मित्रांनो? हा फरक दिलाय. म्हणजे पहिल्या वाक्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे हा फरक आहे. किरण मानसीपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 44 होईल तेव्हा मानसीचे वय किती असेल? लक्षात येते? पहा, पुन्हा एकदा पहा. किरण मानसीपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे इथं काय फरक आहे. आणि जेव्हा त्यांच्या वयाची बेरीज, म्हणजे पहा, फरक दिलाय आणि बेरीज दिली की मी मागाशी सांगितलं हे उदाहरण समजायचं टेबल खुर्ची. आता यामध्ये मोठा कोण आहे अगोदर ते शोधायचं. जसं टेबल खुर्चीमध्ये टेबलाची किंमत नेहमी जास्त असते, तसं किरण आणि मानसी याच्यात जर पाहिलं आपण तर याच्यात त्यांनी सांगितलं किरण हा मानसीपेक्षा मोठा आहे. मग पुन्हा आपण टेबल खुर्चीची मांडणी करून घेऊ. पहा, जास्त वय कोणाचं आहे? किरणचं. छोटी कोण आहे? मानसी. आणि त्यांच्यातील फरक कितीचा फरक आहे? फरक हा आज असो, आपण सुरुवातीलाच पाहिलंय, मागचा असो किंवा पुढचा फरक, हा फरक कधी बदलत नाही. तो तेवढाच राहतो दोघांच्या वयातील. तो फरक आपल्याला त्यांनी दिलाय 12. आता पुढे काय म्हणलंय? जेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष होईल. मग आता या दोघांची बेरीज किती? 44 वर्ष. जेव्हा त्यांची बेरीज 44 वर्ष होईल त्यावेळी मानसीचं वय विचार. म्हणजे ज्यावेळेस ह्या दोघांच्या वयाची बेरीज 44 वर्ष होईल त्यावेळेस मानसीचं वय किती असणार आहे? पुन्हा एकदा समजून घ्या. किरण मानसीपेक्षा 12 वर्षांनी काय आहे मित्रांनो? मोठा आहे. म्हणजे किरण हा 12 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे या दोघांच्या वयातला फरक, हा फरक आपण काय केला? काढून टाकला. या ठिकाणी 12. ही बाजू नेहमी मोठी असते, ती फरकाची. आता मानसी आणि किरण या दोघांच्या वयाची बेरीज ज्यावेळेस 44 वर्ष असेल त्यावेळेस आपल्याला मानसीचं वय. मग दोघांची बेरीज 44 वर्ष, त्यातून जर आपण हे 12 वर्ष वजा केले तर खाली उत्तर किती राहतंय? 32 वर्ष. आता हे 32 वर्षाचे आपल्याला काय करायचे? पुन्हा मित्रांनो समान 2 भाग करायचे. या दोघांना ते समान वाटून द्यायचे आणि मग 32 चे जर 2 भाग केले तर ते येतं 16 वर्ष. मग इकडं 16, इकडं 16. पुन्हा एकदा समजून घ्या. किरण आणि मानसीच्या वयातील फरक आहे 12. तो आपण किरण मोठा आहे म्हणून त्याच्या ह्याच्यात तो मांडलेला आहे, तो काढून टाकला. आणि जेव्हा त्यांची बेरीज 44 वर्ष होईल, मग 44 वर्षातून हे जे 12 वर्ष जर वजा केले तर खाली राहतात 32 वर्ष. आता हे 32 इथं पहा दोन्ही समान आहे ते, म्हणजे या 32 चे आपल्याला काय करायचे? समान
2 भाग करायचे. ते 2 भाग समान केले की उत्तर येतं 16. मग एक भाग मानसीला दिलाय, त्यातला एक भाग आपण किरणला दिलाय आणि मग आपल्याला मानसीचं वय मिळालंय 16 आणि किरणचं वय म्हणजे या दोघांची काय असते बेरीज. आणि आपण पडताळा करू शकतो. मानसीचं वय 16 आणि किरणचं वय 28. ती बेरीज आपल्याला 44 आलेली, म्हणजे आपण जे वय शोधलंय ते दोघांचं बरोबर आहे. आणि शिवाय आपण अजून पडताळा करू शकतो त्यांच्या वयातील फरक. आता मोठा कोण आहे? किरण आहे. त्याचं वय आपण काढले 28 आणि मानसी तिचं वय 16. याची जर वजाबाकी केली तर ती येते 12 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या उत्तराचा पडताळा करू शकतो. हे दोघांचे वय बरोबर आलेत का? बेरीज केली 44 आली आणि फरक काढला 12 आला. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ आपलं बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? तेव्हा मानसीचं वय किती असेल? मग मानसीचं वय किती असेल जेव्हा त्यांची बेरीज 44 वर्ष होईल? मानसीचं वय असेल 16 वर्ष. पर्याय क्रमांक 2. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं असेल मित्रांनो सर्वांना? कारण अशा उदाहरणांचा सराव ज्यावेळेस आपण करू वारंवार त्याच वेळेस ते आपल्या लक्षात येतील. पहा, मी मुद्दाम 3 ते 4 कारण सध्या प्रत्येक परीक्षेत पहा 3 ते 4 वर्ष झाले, प्रत्येक परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे गणितातही 1-2 उदाहरणं दिलेले असतात किंवा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेतही बेरीज आणि फरक. आणि त्यामुळं हे उदाहरण सोडवताना मी तुम्हाला एक क्लुप्ती दिलेली. ती क्लुप्ती म्हणजे काय? त्यासाठी टेबल खुर्चीचं. टेबल खुर्ची म्हणलं की आपल्याला पहा बहुतांश आकृत्या वरचे प्रश्न किंवा गणितातील उदाहरणांवरचे प्रश्न सोडवताना आकृत्यांचा जर वापर आपण केला मित्रांनो तर आपल्याला लवकर ते सुटतात. जे टक्केवारी काढणं वगैरे त्या ठिकाणी सुद्धा आपण आकृत्यांचा वापर केला पाहिजे. आणि आपण या ठिकाणी अशा उदाहरणांना आयताचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आता पुढचं उदाहरण वाचा सर्वांनी. हा 2021 साली हा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. पहा पुन्हा आता पहा मी वाचतो. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. 8 वर्षांनी मोठी म्हणजे काय? पहा सुरुवातीला आपण उदाहरण वाचू. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 44 वर्ष आहे. तर स्वातीचे 8 वर्षा पूर्वीचे वय किती असेल? पहा काय काय माहिती दिलेली आहे. तर स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी म्हणजे मित्रांनो हा काय दिलाय? त्या दोघांच्या वयातील फरक. मी सांगितलं ना टेबल खुर्चीला आपल्याला फरक आणि बेरीज या 2 गोष्टी असल्या तरच आपल्याला त्या क्लुप्तीचा वापर करता येतो. पहा स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज. बेरीज किती दिलेली दोघींच्या वयाची? 44 वर्ष. स्वाती आणि क्रांती यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे 44 वर्ष. टेबल खुर्चीची मांडणी केलेली आहे. आता कोण मोठं आहे? पहा तर स्वाती मोठी. म्हणजे मोठा आहेत आपण कोणासाठी वापरतो? स्वातीसाठी वापरायचा. आणि छोटा त्यांच्या कमी वयाचं कोण आहे? तर क्रांती. या दोघींच्या वयाची बेरीज किती वर्ष दिलेली मित्रांनो? 44 वर्ष. आता त्या दोघींच्या मधला फरक या ठिकाणी त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये दिलेला आहे. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी. किती वर्षांनी मोठी आहे? 8. म्हणजे थोडक्यात त्या दोघींमध्ये 8 वर्षाचा फरक आहे. मग जो एकूण वय आहे त्या दोघींचं
त्यातून जर फरक काढला तर खाली किती राहतात मित्रांनो? बाकी राहते 36. आता या 36 चे आपल्याला काय करायचे मित्रांनो? 2 समान भाग करायचे, कारण हे समान वाटायचे. तिथं पहा, हा फरक आपण काढला जो जास्तीचा आहे. मग राहिलेल्या याच्या आपल्याला किती भाग करायचे? समान 2 भाग करायचे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? त्याला 2 ने भागायचंय. उत्तर येईल 18. मग ते 2 भाग समान काय करायचे? त्या ठिकाणी वाटून घ्यायचे. पहा, परत एकदा समजून घ्या. फरक हे 8चा आणि बेरीज आहे दोघींच्या वयाची 44. जी बेरीज आहे त्यातून फरक काय करायचा मित्रांनो? कमी करायचा. जी राहिलेली उत्तर असेल त्या उत्तराचे पुन्हा काय करायचे? बाकीचे समान 2 भाग करायचे आणि ते 2 भाग दोघींना वाटून टाकायचे. आणि मग आपल्याला वय मिळतं. क्रांतीचं वय 18, स्वातीचं 26. दोघींचं वय मिळालं आणि आपण पडताळा करू शकतो. पहा, दोघींच्या वयाची बेरीज. स्वातीचं किती येतंय? 26 आणि क्रांतीचं 18 आणि या दोघांच्या वयाची बेरीज केली 44 वर्ष आली. बरोबर मित्रांनो? आणि आता फरक मोठी कोणी? स्वाती. मग त्यातून जर क्रांतीचं वय वजा केलं तर फरक येतोय 8चा. म्हणजे याचा अर्थ आपण पडताळा या ठिकाणी करू शकतो की आपलं उत्तर जे आपण काढलेलं ते बरोबर आहे का नाही. मग दोघींची बेरीज 44 वर्ष येते हे आपण शोधलंय. आणि फरक येतोय 8 वर्ष. म्हणजे आपण जे उत्तर शोधलेत, वय शोधले, त्यांचे ते दोन्हींचे वय बरोबर आहे. क्रांतीचं वय 18 वर्ष, स्वातीचं वय आहे 26 वर्ष. पण मित्रांनो आपल्याला काय विचारलंय? स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं. 8 वर्षापूर्वीचं स्वातीचं आजचं वय किती आलेलं आहे? पहा मित्रांनो, आजचं वय स्वातीचे आजचे वय ते आलंय 26 वर्ष. आणि आपल्याला कधीच विचारलंय 8 वर्ष. म्हणजे 8 वर्ष काय करायचे? आपल्याला पाठीमागे जायचे. मग 8 वर्ष आपण त्यातून कमी केलं की आपल्याला काय होईल? स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय सापडेल. मग 26 मधून 8 गेले किती उत्तर राहील? शोधा बरं तुम्ही आता. किती उत्तर आले? 18 वर्ष. म्हणजे स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय असेल 18 वर्ष. पर्याय क्रमांक 4. समजलं मित्रांनो? ज्यावेळेस आपल्याला उदाहरणात दोघींच्या वयाची बेरीज असो आणि फरक असो, पुन्हा समजून घ्या, असे उदाहरणं गणित अथवा बुद्धिमत्तेत साधारण 3 उदाहरणं असे तुम्हाला फरकाचे आणि बेरजेचे दिलेले असतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही टेबल खुर्चीच्या क्लुप्तीचा वापर केला तर आपल्याला लगेच त्या उदाहरणाचं उत्तर मिळून जातं. पहा, पुढील उदाहरण वाचायचं सर्वांनी. पहा, चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये 4 वर्षाचे अंतर आहे. चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये 4 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 28 वर्ष असेल तर पिंकीचे आजचे वय किती असेल? पुन्हा एकदा ऐका मित्रांनो. चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये 4 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 28 वर्ष असेल तर पिंकीचे आजचे वय किती? पहा, आपल्याला त्यांनी त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. किती बेरीज दिलेली आहे?
6 वर्षानंतरची दिलेली आणि वय कधीच काढायचंय मित्रांनो आपल्याला आजचं काढायचंय. मग आपण पहिल्यांदा काय करू त्यांच्या आजच्या वयाची बेरीज काढू आणि आपण सुरुवातीला पाहिलंय किती व्यक्ती आहे त्या व्यक्तीने एवढं आपण काय करतो घाई 28 मधून 6 वजा करतो आणि लगेच उत्तर शोधतो. पण या ठिकाणी एका व्यक्तीचं वय कमी नाही करायचंय. या ठिकाणी आपल्याला व्यक्ती दिलेले आहे 2 चिंटू आणि पिंकी. मग 6 वर्षानंतर त्यांचं वय किती दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला त्यांनी दोघांच्या वयाची बेरीज 6 वर्षानंतरची बेरीज ती दिलेली आहे 28. मग आपल्याला आजची वयाची बेरीज मग आजची वयाची बेरीज ही 6 वर्षानंतर 28 आहे. मग आजच्या वयाची बेरीज म्हणलं दोघींचं 6 वर्ष काय करायचं मित्रांनो कमी करायचंय. म्हणजे दोघींचे मिळून त्याच्यातून किती कमी करायचे आपल्याला 12 कमी करायचे. 6 वर्षानंतर 28. मग आजचं वय दोघींचं शोधताना आपल्याला त्यातून 12 कमी करायचे. म्हणजे दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आपण या ठिकाणी शोधलेली आहे. आता लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी 6 वर्षानंतरची बेरीज दिली होती ती 28 वर्ष आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज काढली आपण ती आहे 16 वर्ष. आता ही आपण पहा पुढं काय म्हणलंय तर पिंकीचं वय. आता तुम्ही गोंधळला असाल सर आतापर्यंत तुम्ही सांगितलं बेरीज दिली आणि फरक दिला आणि मग वय शोधता येतं आपल्याला किंवा मग उत्तर शोधता येतं. या ठिकाणी त्यांनी आपल्याला वयामध्ये 4 वर्षाचा अंतर हा फरक दिलेला आहे. पण कोण मोठे अथवा कोण छोटे सांगितले का रे मित्रांनो. व आपल्याला जर असं त्यांनी वाक्य वापरलं असं चिंटू पिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे किंवा चिंटू पिंकीपेक्षा 4 वर्षांनी छोटी तर आपण लगेच काढू शकलो असतो. परंतु या ठिकाणी त्यांनी फरक दिलाय परंतु मोठं कोण आहे आणि छोटं कोण आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मग या ठिकाणी 2 शक्यता मित्रांनो तयार होतात. एक तर चिंटू छोटा असेल आणि पिंकी मोठी असेल किंवा पिंकी छोटी असेल चिंटू मोठा असेल. पहा मग फरक दिला आपल्याला. फरक कितीचा आहे तो आहे 4 वर्षाचा बरोबर. मग चिंटू छोटा या ठिकाणी आपण ही शक्यता धरलेली आहे चिंटू छोटा आहे पिंकी मोठी आणि या ठिकाणी पिंकी छोटी चिंटू मोठा. आता दोघींचा आजच्या वयाचं चिंटू आणि पिंकीच्या आजचं वय किती आले आपण मगाशी शोधले 16. मग 16 मधून जर तो फरक वजा केला तर खाली किती राहतात 12 आणि 12चे पुन्हा काय करायचे आपल्याला समान 2 भाग करायचे. आपण पाहिलं या दोघांचं वय 16 त्यातून हे 4 गेले 12 आणि 12चे समान 2 भाग आपल्याला वाटायचे 6 6. इथेही त्याप्रमाणे क्रिया करताय. लक्षात आले. मग आता चिंटूचं वय या ठिकाणी जर चिंटू छोटा असेल तर किती असेल 6 वर्ष आणि चिंटू मोठा असेल तर त्याचं वय किती असेल 10 वर्ष. कारण आपल्याला वरची जी माहिती दिलेली ती निश्चितपणे कोण मोठा आणि कोण छोटा हे दिलेलं नसल्यामुळं आपण चिंटू छोटा मानून उदाहरण सोडवलं तर त्याचं 6 वर्ष येतं आणि चिंटू मोठा मानून जर उदाहरण सोडवलं तर 10 वर्ष. आणि पहा पर्याय आपल्याला त्यांनी दिलेला आहे. चिंटूचं वय 6 वर्ष असू शकतं किंवा 10 वर्ष. म्हणजे या उदाहरणामध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला बेरीज दिली वयातील फरक दिला परंतु छोटा मोठा कोण सांगितला नाही तर आपल्याला दोन्ही शक्यता गृहीत धरून आपण उदाहरण सोडवलेलं आहे. मग जर चिंटू छोटा मानला तर 6 वर्ष आणि चिंटू मोठा मानला तर वय त्याचं असेल 10 वर्ष. पुन्हा एकदा समजून घ्या त्यांचं 6 वर्षानंतरचं वय दिलं होतं आपल्याला 28. किती व्यक्ती या उदाहरणात 2. मग आजचं वय काढायचंय म्हणजे दोघांचे 6 वय काय करायचे आपल्याला कमी म्हणजे दोघांचं 12 वय कमी केलं दोघांचं आजचं वय आलं 16.
मग त्याची टेबल खुर्चीमध्ये मांडणी केली, फरक समजून घेतला, फरक आहे दोघांचा 4-4चा, आणि त्या ठिकाणी मग टेबल खुर्चीच्या मांडणीने आपल्याला त्याचं चिंटूचं वय इथं मिळाले 6 वर्ष, चिंटू छोटा असल्यास, आणि चिंटू मोठा असल्यास त्याचं वय येतंय 10 वर्ष. म्हणजे या ठिकाणी येतोय पर्याय क्रमांक 4. समजतंय मित्रांनो? पुढचं आता हे थोडस सरासरीवरचं. सरासरी म्हणजे काय पहा, तर आपण सरासरी म्हणजे जेवढे अंक दिले तेवढ्यांची करतो बेरीज, आणि जेवढे अंक आहे त्या अंकाच्या संख्येने आपण काय करतो, त्याला भागतो, म्हणजे ती आपल्याला मिळते सरासरी. एक उदाहरण घेऊ आणि मग आपण थांबू. पहा, कुसुम आजीचे वय त्यांच्या 3 नातींच्या वयाच्या बेरजे एवढे आहे. या चौघींच्या वयाची सरासरी 45 वर्ष असेल, तर कुसुम आजींचे वय किती? आता सरासरी मी तुम्हाला सांगितलं, सरासरी म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहे त्या व्यक्ती, किती व्यक्ती दिल्या तरी इथं आपल्याला 4 व्यक्ती, आणि 4 व्यक्तींच्या वयाची बेरीज, आणि तिला जेवढ्या व्यक्ती तेवढ्या संख्येने भागलं की आपल्याला उत्तर मिळतं, त्याला आपण म्हणतो सरासरी. पहा, मग 4 व्यक्तींची सरासरी आपल्याला त्यांनी दिलेली किती, ती सरासरी 45. मग यावरून आपल्याला त्या चौघींचं वय काढता येईल. मग चौघींचं वय म्हणजेच त्याला आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकीचं वय. आता एक छोटं उदाहरण देतो. समजा एका विद्यार्थ्याने 3 लाडू खाल्ले, एकाने 2 खाल्ले आणि एकाने 4 खाल्ले, तर सरासरी प्रत्येक मुलाने किती खाल्ले? पहिल्याने 3 खाल्लेत, दुसऱ्या विद्यार्थ्याने 2 खाल्लेत आणि पुढच्याने 4. जर तिघांची बेरीज केली ती 3, 2 आणि 4 किती ती 9. आणि मग 9 किती विद्यार्थी? एकूण 3. त्याने आपल्याला भागलं एकूण लाडवाच्या संख्येला, तर आपल्याला मिळते सरासरी. इथं आपल्याला काय केलेली, त्यांनी सरासरी दिलेली. सरासरी चौघांच्या वयाची सरासरी 45 वर्षे. मग 4 ने जर गुणलं तर आपल्याला चौघींचं वय मिळतं, ते येतंय 180 वर्ष. म्हणजे चौघींच्या वयाची ही झाली बेरीज. काय झाली मित्रांनो? ही बेरीज. त्या 4 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती आली होती? आपण शोधली ती 180 वर्ष. पहा, आता त्यांनी एक महत्वाची इथं माहिती दिलेली की आजीचं जेवढं वय, पहा पुन्हा टेबल खुर्चीचा पॅटर्न, आजीचं एकटीचं जेवढं वय तेवढं तिच्या 3 नातींचं वय. पहा, 3 नाती आणि आजी मिळून चौघी, हे 3 नाती म्हणजे याच्यात आपण 3 समान भाग केले. या 3 नातींचं जेवढं वय आहे तेवढंच वय आजीचं आहे. आणि किती बेरीज आहे आपण शोधली, सरासरी येऊन ती काढली, ती आली 180. मग याचे समान जर 2 भाग केले तर ते येतात 90. म्हणजे ते 90 इकडं समान वाटले आपण. म्हणजे आजीला 90 दिले आणि त्या 3 नातींच्या वयाची बेरीज. पहा इथे सांगितले ना आजीचं वय, म्हणजे आजीचं जेवढं वय तेवढंच त्या 3 नातींचं. म्हणून आपण याचे समान 2 भाग केले टेबल खुर्चीचा क्लुप्ती वापरून, आणि मग या ठिकाणी आपल्याला आजीचं वय मिळाले. आजीचं वय किती आलंय मित्रांनो? 90 वर्ष. कोणता पर्याय या ठिकाणी? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अजूनही आपल्याकडे उदाहरण आहे. पुढचा बुद्धिमत्तेचा घटक ज्यावेळेस माझ्याकडे असेल त्यावेळेस जर तुम्हाला काही अडचणी असतील, अजून 1-2 उदाहरणं, मी आता वेळ संपत आलेला आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. आणि अशा प्रकारचे जे उदाहरणं आहे मी तुम्हाला सांगितलंय की असे उदाहरणं सोडवताना नेहमी आपण काय करायचंय, टेबल खुर्चीची जी क्लुप्ती आहे ती या ठिकाणी वापरायची. धन्यवाद मित्रांनो, आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. मी या ठिकाणी आजचा घटक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय शिंदे सर. या ठिकाणी गेले 1 तास या ठिकाणी सरांनी आपल्याला तर्कसंगती व अनुमान या घटकावरती भाषिक वय आणि त्या अनुषंगाने अनेक उदाहरणं त्या ठिकाणी घेऊन
अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.